आता या प्रेग्नन्सीमुळे ना मला तरी कुठे जातासुद्धा येत नाही आहे आणि घरात बसून इतकं जास्त बोर होते की काही सांगूच नका. त्याच्यामुळे म्हणलं की आज सगळं निवांत आवरायचं आणि निवांत सगळ्या गोष्टी करायच्या. त्याच्यामुळेच ना पहिला तर इकडं नाश्ता बनवायला घेतला आवरून वगैरे सगळं. आणि आज म्हणलं की सुशीला वगैरे करून खावं, कारण ना पोहे वगैरे खाऊन मला खूप जास्त बोर झालं होतं. मस्त असं तेलामध्ये ना कढीपत्ता वगैरे सगळा फ्राय केला आणि भिजत घातलेले मुरमुरे त्याच्यामध्ये टाकून ना छान असे फ्राय करून घेतले बरं का. आता घरातले तर कामं होतच राहतील, त्याच्यामुळे म्हणलं की पहिला तरी मस्त असा नाश्ता बनवावा आणि ते खाऊन ना पुढच्या कामांना सुरुवात करावी. त्याच्यानंतर ना नाश्ता वगैरे बनल्यानंतर ना त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे ॲड केली आणि मस्त असा नाश्ता करून घेतला बरं का. आणि त्याच्यानंतर ना मी इकडे बसले होते माझ्या फाईल्स वगैरे बघत, कारण ना आता फक्त थोडे दिवस राहिलेत. त्याच्यामुळे म्हणलं की सगळ्या गोष्टी ना एका साईडला ठेवून द्याव्यात, कारण ना परत गडबड नको कुठल्या गोष्टीची. त्याच्यामुळेच ना इकडे फाईल्स वगैरे बघत बसले होते मी. आणि मला ना थोडंसं बाहेरसुद्धा जायचं होतं. आज ना मला पावभाजी खायची खूप जास्त क्रेविंग होत होती. त्याच्यामुळेच आम्ही ना थोडंसं बाहेर गेलो होतो आणि हे ना पंढरपूरमधलं फेमस हॉटेल आहे बरं का. त्याच्यानंतर ना तिथे आम्ही पोचल्यानंतर ना मला पावभाजी खायची होती, त्याच्यामुळे ना हे सुद्धा ना माझ्यासारखीच पावभाजी घेतली बरं का. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.